नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं ऐतिहासिक यश मिळवत तब्बल 72 नगरसेवक निवडून आणलेत। स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदांवर सत्ताधारी महायुतीचा शिक्का बसला असून महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आडके आहेर तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाल्यानं महापौर पदावर भाजपचाच नगरसेवक विराजमान होणार हे स्पष्ट होतं। महापौर पदासाठी भाजपकडून हिमगौरी आहेर आडके यांचं नाव जाहीर करण्यात आलंय आणि त्यांची निवड बिनविरोध झाली आहे। महापौर पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका सीमा विशाल पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी नंतर अर्ज मागे घेत हिमगौरी आहेर आडके यांचा मार्ग मोकळा केला। दरम्यान उपमहापौर पदावरून राजकीय घडामोडींना वेग आला। भाजपकडून मच्छिंद्र सानप यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, मात्र सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उपमहापौर पद देण्यात आलं आणि विलास शिंदे यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे। महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपनं महायुतीचा धर्म पाळत शिवसेनेला उपमहापौर पद दिल्यानं राजकीय समन्वयाचं चित्र पाहायला मिळालं। नाशिककरांनी भारतीय जनता पक्षावर जो विश्वास टाकला त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही। आमचा एकच ध्यास आहे ते म्हणजे नाशिकचा विकास, अशा प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी दिल्या। आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी सानप यांनी पार्टी लाईन नुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहेत। हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, एवढं मी सांगते। निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांघिक आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे। आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आणि तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास 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 आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत। हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतलाय। तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली। जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्या समोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि याच धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे कुंभ मंत्री आहेत सगळ्यांचे गिरीश भाऊ महाजन, तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं, ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठीच आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे। महापालिकेच्या सभागृहात सुरुवातीपासूनच सभागृहाची गरिमा राखली गेली। सर्व नवनिर्वाचित 122 नगरसेवकांनी नाशिकच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि नियोजनावर भर देण्यात येणार आहे। यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। सत्ताधारी आणि विरोधक सर्वांना सोबत घेऊन नाशिकचा विकास साधण्याचा निर्धार महापौर आणि उपमहापौरांनी व्यक्त केलाय। विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलचा हा जो काही कुंभ होतो आहे याचं नियोजन असेल, यासाठी महायुती गरजेची आहे आणि म्हणून सभागृहामध्ये आज एकमताने या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महायुतीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि महापौर पदाचा सन्मान उच्च शिक्षित आमच्या भगिनी गौरीताईंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे। नुसतं
संधी म्हणता येणार नाही, तर ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन आणि दादाजी भुसे साहेब आणि ही महायुतीचं सरकारनं जे अपेक्षित आहे, या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना कुंभ कसा व्हावा आणि नाशिक शहराचा जो काही मागचा 4 वर्षाचा बॅकलॉग आहे, जे काही विकास कामं प्रलंबित आहेत, त्याकरता आम्ही सर्वजण एक सोबत येऊन, आता इथं विरोधी पक्ष सुद्धा आपल्याला ते सुद्धा बरोबर विरोधी राहिले असते, फक्त एकच ध्यास आहे या शहराचा विकास, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे सोबत राहून या ठिकाणी काम करणार आहोत. त्याबद्दल मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांच्या मनापासून आपलं कर्तव्य हे प्रथम, आणि ज्या नागरिकांनी नाशिककरांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्या भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची. आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे. नाशिकचा विषय जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब. एका हाती सत्ता असूनही महायुतीचा समतोल राखत घेतलेले निर्णय आणि विकासाचा दिलेला शब्द नाशिक महानगरपालिकेतील नवं नेतृत्व आगामी काळात कसं काम करतंय याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.